कोकणामध्ये महायुतीतला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे। आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रीपदावरून निशाणा साधलाय। गोगावलेंना पालकमंत्रीपद न देता सर्वच स्वतःच्या पदरात पाडून घेण्याची तटकरेंची सवय असल्याचं आमदार दळवी म्हणतायत, तर गोगावले कोणासमोर झुकलेले नाहीत आणि सुतारवाडीत गेलेले नाहीत आणि जाणारही नाहीत असा टोला आमदार महेंद्र थोरवेंनी लगावलाय। येत्या निवडणुकीत तटकरेंना डोक्यावर रुमाल घ्यायला लावणारच अशी खोचक टीकाही महेंद्र थोरवेंनी केली आहे। या रायगडमध्ये तटकरेंनी अनेकांना अनेक वेळा फसवलेत। प्रामाणिकपणे आम्ही यावेळेला त्यांना निवडून दिलं, त्यानंतर आम्हाला पाण्यात देखील षडयंत्र रचलं। तटकरे राजीनामा देऊन मैदानात यावं, जर ते निवडून आले तर आम्ही राजकारण संन्यास घेऊ आणि ते पडले त्यांनी कुटुंबाने राजकारण संन्यास घ्यावा हा सल्ला देतो आम्ही त्यांना। काहीतरी बोलून होणार नाहीये, त्यावेळची ती परिस्थिती होती, आम्ही सगळ्यांनी पराकाष्ठा केलेली आहे आणि त्यांना खरंच निवडून दिलं आहे। हे त्रिवार सत्य आहे, रायगडवासी ते विसरणार नाही आहेत। पण निवडून गेल्यावर तीच पुन्हा जी होती ते करणार, की प्रत्येकाला कमी लेखणार आणि आम्हाला पाडण्यासाठी त्यांनी केलेलं षडयंत्र उघड आहे। ते लपून काय हे वरिष्ठांना माहित आहे आणि वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही त्यांना खरंच मेहनती निवडून दिलंय, त्याचं त्यांना भान ठेवावं असं आमचं म्हणणं आहे आणि हा सगळा जो खेळ आहे भातुकलीचा त्यांनी बंद करावा। माझा भरत शेठ सुद्धा कोणासमोर झुकलेला नाही, हा सुद्धा ताट मानेने आजही उभा आहे, कधी सुतारवाडीला गेलेला नाही। का पालकमंत्री द्या म्हणून सुतारवाडीला गेलेला नाही आमचा भरत शेठ, आणि कधी जाणार नाही, कारण आम्ही शिवसैनिक आहोत। आमच्या नसानसात बाळासाहेबांच्या विचारांचं रक्त घुमत आहे। रुमाल खांद्यावर घेता काय? तुम्हाला ह्याच रुमालाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला जर नाही डोक्यावर रुमाल घालायला लावला ना, तर मी पण नाव सांगणार ना महेंद्र थोरवे म्हणून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।